RRC नेटवर्क प्रस्तुत पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे, जे अकोला शहरातील जुना शहरचा जो भाग आहे त्या भागातून येतात आणि अनेक वर्षापासून विकासाचे मुद्दे घेऊन ज्यांचं राजकारण आहे, कायम एकनिष्ठ राहून ज्यांनी आजवर कार्य केलं। 2014 मध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख विधानसभेसाठी आला होता। 2019 मध्ये सुद्धा त्यांनी फॉर्म भरला होता। आता सुद्धा ते निवडणूक रिंगणात आहेत। कशी ही निवडणुकीची रंजकता सुरू आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळनंतर प्रचार तोफा थांबणार आहेत। मात्र अशोकजी ओळंबे यांनी मागील काही काळामध्ये जे केलेलं काम आहे, एवढ्या 29-30 वर्षातील जे काम आहे त्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत जात आहेत आणि मतदारांना विश्वास देत आहेत की यावेळी परिवर्तन घडणे फार गरजेचे आहे। त्यासाठीच आज आपण या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधतोय। सर, मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये। आता निवडणुकीची रणधुमाळी, आज प्रचार तोफा सुद्धा थंडावणार आहेत। आपल्याला एकूणच आजवर जो आपण प्रचार केला, आज सुद्धा भव्य रॅली आपली काढण्यात आली, कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे, काय म्हणतायत लोक? माझा प्रचार हा जनसंवाद म्हणून मी राबवला। प्रत्येक घराशी किंवा प्रत्येक कुटुंबाशी भेटून त्यांच्याशी संपर्क साधला। त्या ठिकाणी असलेल्या विविध समस्या त्या माध्यमातून मला कळाल्या आणि असं वाटलं की विकास कोसो दूर आहे। निश्चित बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की स्वच्छ शहर सुंदर शहर म्हटलं जाते, परंतु कुठंही अशी जाण झाली नाही। आजही गटारे तुंबलेली आहेत, आजही अतिक्रमणे आहेत, आजही टॅक्स वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणात। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टॅक्स अकोल्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे एक स्वाती एजन्सी या ठिकाणी जे सध्याचे उमेदवार आहेत, विजय अग्रवाल असं नाव घेतलं जातं, मला माहिती नाही पण जनतेकडून नाव घेतलं जातं की बा त्यांची आहे। आणि हे करत असताना झिजिया कर सारखं, कारण की जो 100 करोड रुपयाचा जो निधी आहे हा जनता स्वतः भरत आहे, परंतु त्या 100 करोडच्या रुपयावर 8 करोड त्यांच्या खिशात जात आहे। व्यापाऱ्यांची दुकाने तोडलेली आहे, त्या ठिकाणी लोक अतिक्रमण करत आहे आणि त्यांना कुठेही आज व्यापारी रोजगारापासून भरकटलेला आहे। आज या ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहे, या ठिकाणी व्यापारी सुरक्षित नाही। पोलीस आयुक्तालय होणं आवश्यक आहे, या ठिकाणी नदीचं सौंदर्यीकरण होणं आवश्यक आहे, एक पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी आवश्यकता आहे। मला वाटतं की जुना शहर आणि नवा शहराला कनेक्ट करण्यासाठी उड्डाण पूल आवश्यक आहे, डाबकी रोडचं विस्तारीकरण आवश्यक आहे। कॅनॉल रोड जो आहे, मला असं वाटतं की कॅनॉल हा अत्यंत गरजेचा आहे। ज्या वाशिम बायपासपासून तर संत गोरोबा काका मंदिरापर्यंतचा हा कॅनॉल रोड आहे, याचं चौपदरीकरण होऊ शकते, सौंदर्यीकरण होऊ शकते। फुटपाथ सहित एक सुंदर रस्ता हा जुन्या शहराला मिळू शकतो। जुन्या शहराचं म्हटलं तर जुन्या शहराचा किल्ला जो आहे, असदगड किल्ला राजराजेश्वर या शहराचा आराध्य दैवत आहे। आज किल्ला समोर आहे, ऐतिहासिक वास्तू आहे, परंतु या ऐतिहासिक वास्तूवर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे। मला असं वाटतं की या ठिकाणी जर कोणी दुकानामध्ये काही पर्चेसिंगसाठी खरेदीसाठी गेलं, मागे वळून पाहिलं तर त्या ठिकाणी टोईंगवाला त्याची गाडी उचलून नेत आहे। बरोबर। या ठिकाणी करोडो रुपयाची लागत लावलेले व्यापारी परेशान आहेत, त्यांच्या समोर दुकाने थाटल्या गेलेली आहे आणि मला असं वाटतं की याला अभय कोणाचं आहे। रस्त्यावर मटण विक्री खुलेआम होत आहे। आज महिलांना व्यासपीठ नाही आहे। महिला सक्षमीकरणच्या बाता करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी महिलांसाठी स्पेशल व्यापारी बाजारपेठ असली पाहिजे होती। यासाठी दिव्यांगांसाठी काहीतरी त्यांनी एक वेगळं कौशल्य विकासावर आधारित काहीतरी कार्यशाळा म्हणा किंवा त्यांच्यासाठी व्यवसाय केला पाहिजे, परंतु ते कुठं मला दिसत नाही आहे। अकोला शहर हे विकासापासून कोसो दूर आहे। मला असं वाटतं 30 वर्षापासून गेली ह्या अकोला शहरामध्ये जातीपातीच्या पलीकडे राजकारण झालेलं नाही आहे। आजही सुद्धा हेच मुद्दे या ठिकाणी आहेत आणि त्यांना विचारा की जे आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, तर त्यांना विचारा की बा मुद्दे जातीपातीच्या पलीकडे जाऊन या शहराचा विकास का करत नाही आहे, विकास का झाला नाही? तुम्ही तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे। आज विकास झाला पाहिजे। माझं लेकरू असं गरिबाला वाटतं, रिक्षा चालवणाऱ्याला, ॲटो चालवणाऱ्याला की कॉन्व्हेंटमध्ये शिकलं पाहिजे। महानगरपालिकेच्या शाळा ओस पडलेल्या आहे आणि खंडर झालेल्या आहे। ह्या महानगरपालिकेमध्ये इंग्लिश माध्यमातून शिक्षण झालं पाहिजे। मला वाटते की मुंबईमध्ये CBSE पॅटर्नचं म्युन्सिपल कॉर्पोरेशननं चालू केलेलं आहे
पण अकोल्यामध्ये साधी इंग्लिश मीडियम शाळा सुद्धा होत नाही आहे. आणि या ठिकाणचा व्यापारी आज आपण पाहतो की MIDC या ठिकाणी विस्तृत आहे, मोठी जागा आहे, परंतु त्या ठिकाणी उद्योजक येत नाही आहे, मोठमोठे कारखाने येत नाही आहे. या ठिकाणी शिकलेल्या तरुणाला कुठलाही रोजगार नाही आहे. या ठिकाणचा युवक हा स्थलांतरित करत आहे. आज आईवडिलांना सोडून त्याला परगावी जावं लागत आहे. आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर आईवडिलांच्या सानिध्यात राहायची त्याची इच्छा असते, परंतु रोजगार नसल्यामुळे तो कुठंतरी आई वडिलापासून दूर जात आहे. आज या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची 200 एकर जागा कापसी तलावच्या त्या ठिकाणी आहे. या कापसी तलावाचं पर्यटन स्थळ होऊ शकते, अकोल्याच्या नजीक आहे, परंतु मला वाटतं की त्याच्याकडे कोणाचं दुर्लक्ष नाही आहे. बिळाची पाईपलाईन खाणाऱ्यांनी मला असं वाटतं कापसी ते अकोला बिळाची पाईपलाईन होती, परंतु ते सुद्धा खाऊन टाकलेली आहे. आणि आज कापसीपासून जो पाणी पुरवठा होत होता तो बंद पडलेला आहे. आज महानचं धरण आहे ते अपुरं पडत आहे. पाण्याच्या जे पाणीपट्टी आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी असल्यावर सुद्धा लोकांना रोज पाणी मिळत नाही आहे. हे शहर संपूर्ण धुळीचं शहर म्हणून मानलं जात आहे. या ठिकाणी अतिक्रमणाचं शहर म्हणून नाव ठेवलं जात आहे. या ठिकाणी मला वाटते की कोणीही सुरक्षित नाही आहे. या ठिकाणचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सत्ताधाऱ्यांनी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची सत्ता 30 वर्षापासून आहे. या ठिकाणी मंत्री झालेले आहेत, या ठिकाणी केंद्रीय मंत्री झालेले आहेत, या ठिकाणी आमदार सतत निवडून येत आहे, परंतु सुपर स्पेशालिटीचं हॉस्पिटल गेली 7 वर्षापासून बनून तयार आहे, परंतु फक्त पेशंट तपासणीपुरतं आणि MRI CT स्कॅन करण्यापुरतं ते राहिलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही दुर्धर आजारावर इलाज होत नाही आहे. हृदयरोग म्हणजे हार्टचे जे रुग्ण असतील, किडनीचे असतील किंवा कॅन्सरचे रुग्ण असतील, आज त्यांना अमरावती, शिर्डी, मुंबई, नागपूर ठिकाणी पैसा खर्चून त्या ठिकाणी जावं लागत आहे. मला असं वाटतं की हा कुठला विकास आहे? आज जर भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तुम्ही विकासावर बोलायला लावलं तर ते केंद्र शासनाचं सांगतात की मोदीजीने हे किया. आम्हाला आमचा मोदीजीला विरोध नाही आहे, भारतीय जनता पक्षाला विरोध नाही आहे, परंतु भारतीय जनता पक्षानं जो उमेदवार दिला त्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा या शहरातल्या राहणाऱ्या प्रत्येक मतदाराचा विरोध आहे असं मला जाणवलं. आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक नागरिक असं वाटतं की आता बस झालं, आता बस झालं. हा जो मोठा व्हॅक्यूम विकासाचा या ठिकाणी मला वाटतं की निर्माण झालेला आहे. आज रेल्वे स्टेशन या अकोल्यामध्ये आहे. रेल्वे स्टेशनपासून तर बाशी टाकली जो रस्ता आहे याच्यामध्ये मोठा शहराचा भाग आहे आणि स्ट्रेट रोड आहे. मला असं वाटतं की तो रोड 4 लेन झाला पाहिजे. निश्चित 4 लेन जर झालं त्याचं सौंदर्यीकरण होईल. कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे. आज छत्रपतीच्या नावाने मतं मागणाऱ्यांनी आम्ही छत्रपतीचे वंशज आहोत, परंतु ज्या पद्धतीनं मतं मागितली जातात, ज्या पद्धतीनं जातीभेद वंशभेद निर्माण केला जातो, मला असं वाटतं की याच्याशिवाय 30 वर्षात काही झालं नाही आहे आणि हेच मला करायचं आहे. आणि यासाठी मी या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण जनतेसाठी आणि विकासासाठी या ठिकाणी मी उभा आहे. विकास केव्हा होईल हा प्रश्न मला वाटतं की मी जेव्हा संवाद साधत होतो प्रत्येक नागरिक विचारत होता की दादा विकास केव्हा होणार, विकास केव्हा होणार. आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खुश नाही आहे, भारतीय जनता पक्षामध्ये राहणारा नगरसेवक खुश नाही आहे. त्यांनी विचारावं की बेटा तू का खुश नाही आहे. आज गेली 35 वर्षापासून मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं आहे. मी महानगराचा म्हणजे बूथ प्रमुखपासून तर महानगर अध्यक्षापासून तर महाराष्ट्राचा पदाधिकारी म्हणून ओबीसी मोर्चाचं सचिव म्हणून मी काम केलेलं आहे. परंतु आजही जो बूथवर जो काम करणारा कार्यकर्ता वंचित आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष नेहमी म्हणतो की बूथ प्रमुख हा आमच्या पाठीचा कणा आहे, पण बगर कण्याची कुठंतरी पाठ झालेली आहे. आणि याला कुठंतरी मला वाटते की रिपेरी म्हणा किंवा काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं कार्यकर्ता सैराट झालेला आहे, कारण कार्यकर्त्याला कुठंतरी नेतृत्व हवं आहे. आज मला असं वाटतं की जे नेतृत्व स्वर्गीय लालाजीने दिलं होतं ते नेतृत्व कुठंही दिसत नाही आहे. आज शिवभोजन थालीच्या माध्यमातून मी त्यांना प्रश्न विचारतो की अकोला जिल्ह्यामध्ये किती लोकांना तुम्ही शिवभोजन थाली दिलेली आहे. शिवभोजन थालीच्या माध्यमातून जवळपास 30,000 रुपये रोज, नाही मला वाटतं 3 लाख रुपये महिना हा
कोणाला मिळत आहे? माझा प्रश्न आहे यांना, हे जे विकासाच्या बाता करतात यांना प्रश्न आहे, थेट आरोप करतात की 3 लाख रुपये महिन्याचे तुम्ही कोणाच्या खिशात टाकता? तुम्ही काँग्रेसच्या खिशात टाकता, तुम्ही शिवसेनेच्या खिशात टाकता आणि तुम्ही राष्ट्रवादीच्या खिशात टाकता. भाजपा कुठे आहे? आज त्यांना मी आव्हान करतो की त्यांनी एक तरी शिवभोजन थाली, ज्यांच्या भाजपचा कार्यकर्ता असेल, संघाचा कार्यकर्ता असेल, परिवाराचा कार्यकर्ता असेल, विश्व हिंदू परिषदेचा असेल, बजरंग दलाचा असेल, त्यांना विचारा की कार्यकर्ता दाखवा की मी आम्ही रोजगार मिळून दिला. इथं जर कार्यकर्त्यांना जर रोजगार किंवा त्याला काही पाठबळ मिळत नसेल तर काय होणार आहे? त्यामुळेच आज भारतीय जनता पक्षाची वाताहत मला असं वाटतं या शहरामध्ये होत आहे. 80% जो कार्यकर्ता आहे घरात बसलेला आहे, त्याची साधी विचारपूस सुद्धा करण्याची सौजन्य यांच्यामध्ये नाही आहे. आज मी माझ्या घराच्या बाजूनं बूथची मीटिंग व्हायची, मला तिथं बोलावलं जात नव्हतं. आज शहराची मीटिंग होती, तिथं बोलावलं जात नव्हतं. तर मला असं वाटतं की या गोष्टी करून हे साध्य होऊ शकत नाही. जे त्यांचं त्या पद्धतीनं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्यामुळेच मला ही भूमिका घ्यावी लागलेली आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मी लोकांशी संपर्क साधला तर लोक असे म्हणायचे की अशोक तू खूप वेळ केली. अच्छा, अशोक तू खूप वेळ केली, यापूर्वीच तो हा निर्णय का घेतला नाही? आज मला माझ्या डोळ्यात अश्रू येतात की ज्या पद्धतीनं जनता विचारत आहे की खूप वेळ केली, तर मला असं वाटतं की काय त्याच्या मागे भूमिका असेल की बा जो 80 वर्षाचा म्हातारा मला असा विचारतो की बा तू खूप वेळ केली. आज कुठलाही व्यक्ती असं म्हणत नाही की तू चुकीचं केलेलं आहे, उमेदवारी दाखल केली, तू योग्य केलेलं आहे. कारण की मी उमेदवारी दाखल केली नाही आहे. माझी उमेदवारी दाखल केली ती जनतेने केलेली आहे, मतदारांनी केलेली आहे. मी या शहराचा संपूर्ण समाजाचा, ओबीसीचा, 12 बलुतेदारांचा, पाटील, कुणबी, देशमुख, मराठा, तेली, साळी, कोळी, माळी, शिंपी, सोनार, आप्पा, गोंधळी, जेवढ्या जाती असतील, भावसार असतील, या सर्व जातीचं नेतृत्व करणारा मला असं वाटतं की मी एकमेव या ठिकाणी मराठी भाषिक म्हणून या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहो. आणि मला हिंदी भाषिकसुद्धा त्याच पद्धतीनं चाहतात, मला बौद्ध समाजसुद्धा चाहतो आणि मला मुस्लिमसुद्धा चाहतात. कारण की ज्या पद्धतीनं आपण लोकांना देऊ तेच आपल्याला रिटर्न मिळते. ही मी गेल्या 35 वर्षापासून पाहिलेला आहे. माझा संपर्क अकोल्यातील शेवटच्या घरापर्यंत आहे, शेवटच्या गल्लीपर्यंत आहे, शेवटच्या नागरिकापर्यंत आहे. आणि आज मला असं वाटतं की हे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होत आहे. पैशाचा महापूर आलेला आहे. आणि आज जेव्हा मी फॉर्म भरल्यापासून जे काही मला असं वाटतं की मी प्रथम भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला, त्यानंतर मी फॉर्म भरला. आपल्यावर असा आरोपही होतोय की आता मधल्या काळामध्ये एक पत्र सुद्धा व्हायरल होत आहे की तुम्हाला पक्षातून निष्कासित करण्यात आलं. मला असं वाटतं की ज्यांनी मला निष्कासित केलं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी निष्कासित मला त्यांनी नाही केलं, मी त्यांना निष्कासित केलेलं आहे. आज जर मनात जनाजनात जर तुम्ही जासाल तर लोक हे जरी मी प्रहार जनशक्तीचा उमेदवार आहे पण लोक म्हणतात ही इज अ राईट चॉईस. डॉक्टर ओळंबे हा भाजपचा उमेदवार म्हणतात, जरी मी प्रहार जनशक्तीचा असेल तर ओरिजिनॅलिटी माझ्यामध्ये आहे. ज्या लोकांनी भारतीय जनता पक्ष सोडून वंचितची साथ घेतली तेव्हा भारिप बहुजन महासंघ होता, त्यावेळेस त्यांनी त्या महानगरपालिकेत जाऊन स्टँडिंग समिती सभापती भोगलं, पाणी पुरवठा सभापती भोगलं. आणि मला वाटते त्याच काळामध्ये टिपू सुलतानचं नावसुद्धा या महानगरपालिकेच्या सभागृहात देण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. आणि आज ज्या बाता करतात की बा आम्ही आमदार होऊ आणि त्याच्यानंतर आम्ही ते नाव काढून फेकू, मला असं वाटतं की अकोला शहरामध्ये जवळपास 48 नगरसेवक भाजपाचे होते. त्यांनी नाव दिल्यानंतर ते ठराव घेऊ शकले असते. ठराव घेतल्यानंतर मला प्रक्रिया माहीत आहे. महापालिकेमध्ये आमसभेमध्ये स्टँडिंगमध्ये जर ठराव घेतला तो ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला जातो आणि तो मला वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा भाजपची सत्ता होती. मग त्यांनी का ठराव रद्द केला नाही? आज मतं घ्यायसाठी तुम्ही जर ठराव रद्द करण्याच्या बाता करसाल तर मला वाटतं समाज त्यांना माफ करणार नाही आहे. ह्या गोष्टी त्यांनी न केलेल्या बऱ्या. आज माझ्यावर जे आरोप लावले जातात की मी काँग्रेसला जिंकून देण्यासाठी या ठिकाणी उभा, मला असं वाटतं की मी 24 कॅरेट कालही संघाचा होतो, आजही संघाचा आहे आणि उद्याही संघाचा राहणार आहे. माझं रक्त हिंदुत्वाचं आहे आणि हिंदुत्वाशिवाय माझ्या ब्लडमध्ये काही दुसरं नाही आहे. आणि ज्यांनी टिपू सुलतानचं नाव दिलं, मला असं वाटतं की त्यांना खुद्द
या ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, त्यांनीच. हो. मला वाटते साजिद पठाण आहेत, हो. आणि साजिद पठाण हे म्हणतात की बा विजय अग्रवालांना शेरे म्हैसूर टिपू सुलतानचा इतिहास चांगला माहीत आहे, अच्छा. म्हणूनच त्यांनी हा ठराव घेतला आणि महानगरपालिकेला टिपू सुलतान नाव दिलेलं आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की अहिल्याबाई होळकरांचा ठराव कोणी घेतला? अहिल्याबाई होळकरांचा या ठिकाणच्या तत्कालीन ज्या महापौर होत्या हो. सुमनताई गावंडे, त्यांच्या काळामध्ये अहिल्याबाई होळकरांचा ठराव झाला होता. ज्यांनी या हिंदुत्वाचं रक्षण केलं, हो. ज्यांनी या समाज माणसाचं रक्षण केलं, बरोबर. अशा अहिल्याबाई होळकर आम्हाला वंदनीय आहे. निश्चित. त्यांचं नाव न देता आम्हाला ही हरकत आहे की टिपू सुलतानच्या ऐवजी त्यांनी भारतरत्न अब्दुल कलामांचं जर नाव दिलं असतं तर मला असं वाटलं की कुठल्याही समाजामध्ये ते आली नसती. आज हिंदू असो मुस्लिम असो त्यांना चालणारं नाव होतं. मला असं वाटतं की हा जातीभेद कायम ठेवण्यासाठी हे टिपू सुलतानचं नाव देण्याचं कृत्य या लोकांनी केलेलं आहे. आणि या काळामध्ये पाणी पुरवठा सभापती असताना हो. आज आपल्याला माहित आहे की भीषण पाणी टंचाई झाली होती. त्यावेळेस मी स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेमध्ये होतो. त्यावेळेस मी सुद्धा लोकांची ताण भागवली, त्यांनी सुद्धा ताण भागवली. पण त्यांनी ताण कशी भागवली माहित आहे? जे लुना गाडी असते TFR, लुना TFR गाड्या होत्या, त्यांचे नंबर टाकून टँकरचे बिलं काढण्याचं काम केलं. त्या ठिकाणी मला असं वाटतं की कोणीतरी ऑडिटर राठी नावाचे होते, या कुठंतरी ऑडिटमध्ये काहीतरी त्यांनी काय मला वाटतं की त्यांना आत्महत्या करण्याचा प्रसंग सुद्धा आलेला आहे. आणि नोकरीच्या नावावर लोकांनी शेत्या विकून या ठिकाणी महापालिकेसाठी जे पैसे भरले, त्यांना नोकरी न लागल्यामुळे त्यांना आत्म करावं लागले. म्हणजे ह्या गोष्टी जर ते करत असतील की मी काँग्रेसच्या उमेदवाराला सोबत करण्यासाठी किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी उभा आहे, तर हे सपशेल खोटं आहे. आणि त्यांना मी माझी विचारणा आहे की तुम्ही जर काँग्रेसच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी माझं नाव घेत असाल, म्हटलं जातं मतविभाजनासाठी, तुम्ही जे मला म्हणता तर काँग्रेसच्या उमेदवारामध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे हे त्यांनी सिद्ध करावं. आणि नुसतं डॉक्टर वोळंबेचा दवाखाना जाळला गेला होता 1992च्या मला वाटते 2000च्या दंगलमध्ये, हे सुद्धा माझ्यावर आरोप लावण्यात येतात. आणि भारतीय जनता पक्षानं माझा दवाखाना उभा केला होता. तर मी त्यांना सांगू इच्छितो की त्यावेळेस तुम्ही कुठं होता? मी तर भारतीय जनता पक्षामध्ये होतो, पण तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये भटकत होता. तर त्यांनी मला शहाणपण शिकवायचं कोणी काम नाही आहे. मी संघाचा सच्चा सेवक आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. आज मी या शहरामध्ये राहतो तर माझं सामाजिक कार्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या पेक्षा जरी मी भारतीय जनता पक्षामध्ये 30 वर्ष होतो, परंतु भारतीय जनता पक्ष लोक मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखतात. आज या ठिकाणची संस्कृती अबाधित राहिली पाहिजे, संस्कार लोकांवर झाले पाहिजे, यासाठी माझी नेहमी धडपड असते. आणि हे सर्व जनमानसांना माहीत आहे. मी आज या ठिकाणी जे उभा, मला असं वाटतं की या ठिकाणी झालेला अकोल्याचा भकासनेस हे पाहण्यासाठी नाही, हा माझा विकासाचा संकल्प आहे. आज अकोल्याचं विमानतळ का होत नाही हा प्रश्न त्यांना विचारा. विमानतळ का होत नाही आणि उद्योगधंदे या MIDC मध्ये का येत नाही? त्याचं कारण असं आहे की अमरावतीमध्ये जे लोक निवडून येतात कुठल्याही पक्षाचे तिथं निवडून येत नाही. जे सत्ताधारी पक्ष असतात, मोठमोठे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष, 2-2 1-1 सीटा येतात, परंतु त्या ठिकाणचे नागरिक सजग आहेत. मी अकोल्याच्या नागरिकांना सुद्धा सांगू इच्छितो की सजग व्हा. कारण की जातीपातीच्या पलीकडे पहा. आज त्या ठिकाणी लोक अपक्षांना निवडून देतात, लोक दुसऱ्या पक्षांच्या लोकांना निवडून देतात. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यांच्या डोक्यात जातीपातीचं भूत न टाकता विकासाचं भूत त्यांच्या डोक्यामध्ये असते. आणि जर त्या 5 वर्षामध्ये जर कोणी आमदारानं काम केलं नसेल तर त्याला लाथ मारून हाकलण्याची हिंमत अमरावतीकरांमध्ये आहे. तीच हिंमत अकोल्याकरांनी दाखवली पाहिजे. आज मला असं वाटतं की या ठिकाणचा जो बेरोजगारीचा मुद्दा आहे खूप मोठा आहे. MIDC मध्ये आज आपण पाहतो की अमरावतीची MIDC खूप डेव्हलप झालेली आहे. त्या ठिकाणी नागपूर म्हणतं 2nd नंबरचं शहर झालेलं आहे. परंतु अकोल्याच्या जवळ संत नगरी आहे. आज या ठिकाणी एअरपोर्ट होणं आवश्यक होतं. परंतु अमरावतीचे जे कार्यक्षम विधायक असतील, मेंबर ऑफ पार्लमेंट असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी आज मेडिकल कॉलेज आणलं. त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं आहे. त्या ठिकाणी एअरपोर्ट आता डोमेस्टिक एअरलाइन्स त्या ठिकाणी होत आहे. परंतु अकोलाचा सर्वात आधी एअरपोर्ट जो होता, मला असं वाटतं की राजकारण्यांसाठी या ठिकाणी राजकारणी यावे आणि राजकारणी जावे, याच्यासाठीच हा विमानतळ झालेला आहे.
याच्या पलीकडे त्यांची दूरदृष्टी नाही आहे, विजन नाही आहे. आज या शहराला दूरदृष्टी देण्याचं कार्य मी करणार आहोत. आज खूप प्रश्न आहेत. हो, निश्चितच. आता तुम्ही मतदारांशी संवाद साधला, ग्रामीण भागातील आपल्या ज्या जुने शहरातील मतदार आहेत, एकूणच सर्व मतदारांशी संवाद साधताना मतदारांनी परिवर्तनाचं आता मन ठासून भरलेलं आहे, परिवर्तनाची चिन्ह दिसत आहेत, परिवर्तनाची शक्ती वाढलेली आहे. 100% नागरिकांच्या मनामध्ये कुठंतरी अमरावती पॅटर्न करण्याचा संकल्प मला वाटते अकोलेकरांनी केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ठीक आहे, जातीपातीच्या गोष्टी जास्त दिवस चालत नाही. आज मुलं शिकलेली आहे. आज जर आपला मुलगा असेल तर आपल्यापेक्षा 10 पट हुशार आहे, त्याला विजन आहे आणि त्याला असं वाटतं की माझं शहर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि या ठिकाणी दुसऱ्या गावावरून लोक राहायला आले पाहिजे, या ठिकाणून जाणारे नसावे. आज स्वतःचं बेघर होण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी गुंठेवारीचं काय आहे, या ठिकाणी गुंठेवारीचा खूप मोठा मुद्दा आहे. लोकांची घरं पाडण्यात आलेली आहे आणि घरं त्यांचे होत नाही आहे. ते मार्गी कधी लागतील. गुंठेवारीचं जे 500 फुटाचं जे घर म्हणजे प्लॉट असेल त्यासाठी 30-30 हजार रुपये भरायला लागत आहे. तो गरीब बिचारा आणेल कुठून, याचा प्रश्न मी या ज्या महापौर होते त्यांना विचारू इच्छितो आणि पक्षाला सुद्धा विचारतो. त्याचं कारण असं आहे की पश्चिम विधान क्षेत्रामध्ये आज पहा की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष तिथचा नाही आहे, भारतीय जनता पक्षाचा महापौर पश्चिम विधानसभेचा नाही आहे, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व पश्चिम मध्ये नाही आहे. आज नेतृत्वाची वानवा अकोल्यामध्ये नाही आहे. पश्चिम विधान सभा क्षेत्र जे आहे हे भारतीय जनता पक्षाचं हार्ट आहे. हो, निश्चितच बीटिंग हार्ट आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी त्याचं हार्टबीट थांबवण्याचं कार्य या हुकुमशाहीनं आणि या ठिकाणी अरेरावीनं बंद पाडलेलं आहे. पश्चिम अकोला क्षेत्रामध्ये लालाजीच्या माध्यमातून इथं पक्ष वाढलेला आहे आणि हा पक्ष अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी पोहोचवला. तर मी तर त्यांना अभिवादन करतो. आज आम्ही त्यांचे फोटो लावले होर्डिंगवर. आता त्याला सुद्धा विरोध होत आहे. मला असं वाटतं की त्यांनी सर्वप्रथम बाळासाहेबांचे जे फोटो लावत आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट, त्यांचे फोटो ते का लावतात, त्यांचाही प्रश्न विचारायचा आहे मला. की आज लालाजी आमचं दैवत आहे, त्यांच्या प्रेरणास्तोत्र आहे आणि अशा मार्गदर्शक असलेल्या आणि वडील समान ते होते. आम्हाला त्यांनी घडवलं, आम्हाला पक्षात आणलं, पक्षात मोठं केलं आणि संघटनेचं कौशल्य आम्हाला त्यांनी शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही मी या आधी सांगितलं की त्यांचा फोटो का नाही लावायचा, त्यांचा जर फोटो नाही लावायचा का चोरांचा फोटो लावायचा, हे मी माझं या बोलणाऱ्यांना सांगणं आहे. आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महत्वाचा भाग म्हणजे जुने शहर आहे. आजवरचा इतिहास पाहता जुने शहरातील कोणालाही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळाला नाही. काय वाटतं यावेळी जुने शहर भाग किती महत्वाचा या निवडणुकीच्या टप्प्यात ठरणार आहे आणि आमदार मिळणार आहे की नाही जुने शहरातून? मला असं वाटतं की जुना शहर हा प्रत्येक आमदाराला किंवा प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्याचं ताकद असणारा हा जुना शहर आहे. इथं डेन्स पॉप्युलेशन आहे, दाटीची वस्ती आहे, परंतु आणि त्याच्यामुळे मतदार खूप आहेत आणि जे टर्निंग पॉईंट जे आहे, मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाचा टर्निंग पॉईंट तो जुना शहर झालेला आहे. आणि मला असं वाटतं की पूर्ण भारतामध्ये ज्या जाती आहेत ना त्या फक्त जुन्या शहरामध्ये आढळतील. सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, भारतामध्ये जेवढा समाज असेल, जेवढ्या जाती असतील त्या जाती या अकोल्याच्या जुना शहर भागामध्ये आहेत. आणि जुना शहरामधला जो ओबीसी फॅक्टर आहे, जुना शहरामध्ये जो मराठी भाषिकांचा फॅक्टर आहे, जुना शहरामध्ये हिंदी भाषिकांचा फॅक्टर आहे, मला असं वाटतं की त्यांनी मन बनवलेलं आहे या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 30 वर्षामध्ये जुना शहराचा विकास झाला नाही आहे. आज आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आज त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहत आहे. आणि जुना शहराचा महापौर का होत नाही, माझा प्रश्न आहे. जुना शहराचा महापौर का होत नाही, जुना शहराचा महत्त्वपूर्ण पदे का मिळत नाही? आज त्यांना मी विचारतो की सगळे पद जर पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये मिळत असतील तर जुना शहर जो आहे पश्चिम विधानसभा क्षेत्र हा भारतीय जनता पक्षाने वाऱ्यावर सोडलेला आहे आणि त्याच्यामुळेच कार्यकर्ता नगरसेवक असतील त्यांना ही न पटणाऱ्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. आता विधानसभेच्या ज्या निवडणुका सुरू आहेत, आपण आपली उमेदवारी प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीच्या वतीने आहे, त्यामुळे अनेकांचे धावे दणाणलेले आहेत. आपल्यावर काही दबाव येतोय का, आपल्यावर काही दबाव तंत्राचा वापर होताना दिसतोय का?
मला असं वाटतं की ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवसापासून कुठंतरी त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे. विड्रॉलच्या दिवशी त्यांनी मला बोलवलं. विड्रॉलच्या दिवशी मी गेलो, कारण की माझ्यासोबत असलेले कार्यकर्ते म्हणत होते की बा तुम्ही जाऊ नका, तुमचा ते विड्रॉल घेतील. मी त्यांना सांगितलं की मी मराठी भाषिक आहे. आज जो मराठी भाषिक करू शकतो ना ते कोणीच करू शकत नाही या अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये. मी त्या ठिकाणी गेलो, त्यांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमचे भारतीय जनता पक्षाचे डेप्टी CM त्यांशी बोलणं करून देण्याचं मला सांगितलं. त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष जे तत्कालीन अध्यक्ष म्हणजे आता तुम्ही प्रहार जनशक्तीमध्ये आहे, परंतु त्यांनी बावनकुळे साहेबांशी बोलण्याचं मला सांगितलं. परंतु मी त्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये गेली 2014 मध्ये मी उमेदवारी मागितली. मी काही स्वतः न मागता जनतेनं मला निवडलं होतं. सर्वेमध्ये माझं नाव होतं. त्याच पद्धतीनं 2019 मध्ये सुद्धा माझं सर्वेमध्ये नाव होतं. आणि सर्वेमध्ये नाव असल्यामुळे मला असं वाटलं की या अकोला शहराचा सर्व समाज माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. आणि त्यावेळेस मला त्यांनी आदेश दिला. आदेश वजा त्यांनी सांगितलं की बा डॉक्टर साहेब माझं यावेळेस तुम्ही ऐका, मी आणि तुम्ही यावेळेस मागे घ्या. आणि मी त्यांना प्रश्न विचारला की बा माझं विस्थापन तुम्ही कुठं करणार आहे. कारण की मला असं वाटतं की जे मोठमोठे नेते असतात ते शब्दाचं पालन करत नाही आहेत. असं मला वाटतं की प्रत्येक पक्षाचा अनुभव असेल कार्यकर्त्यांचा की जे शब्द द्यायचे असतात शब्द पाळायचे नसतात असं त्याच्यावरून मला कळलं. त्यांनी मला हे सांगितलं की बा 101% मला तुमचं काम माहिती आहे, मी तुमच्यासोबत आहे, योग्य वेळी योग्य ठिकाणी मी तुमचं करणार आहे, तुम्हाला काळजी नसावी. गेली 6-7 महिन्यापासून पोटनिवडणूक होणार होती. त्यावेळेस मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला शब्द दिला होता, पण ते म्हणणे माझ्या लक्षात आहे डॉक्टर, तुम्ही काळजी नसावी. आखरीपर्यंत पार्लमेंटरी बोर्डामध्ये माझं नाव पहिल्या क्रमांकावर होतं आणि पहिल्या क्रमांकावर नाव आणि इलेक्टिव्ह मेरिटमध्ये माझं नाव होतं. इलेक्टिव्ह मेरिटमध्ये नाव असताना सुद्धा मला डावलण्यात आलं. डावलण्यात आल्यानंतर आज मी तो फॉर्म भरला. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी मला भेटतं की डॉक्टर साहेब हिंदुत्वासाठी तुम्ही थांबा, हिंदुत्वासाठी तुम्ही 2 पावले मागे या. मला असं वाटतं की हे खोटारडं हिंदुत्व या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आम्हाला शिकवायचं कारण नाही. कारण की ज्यांनी टिपू सुलतानचा गाजवा केला, या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये टिपू सुलतानच्या शाखा उघडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे आजचे उमेदवार आहेत. अच्छा, जर त्यांनी नाव दिलं नसतं तर टिपू सुलतान जिल्ह्यामध्ये या शाखा झाल्या नसत्या. मी तर सांगितलं की अब्दुल कलाम आझाद जे भारतरत्न अब्दुल कलाम जे होते त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला केंद्र शासनानं. खूप चांगली गोष्ट आहे की त्यांचं जर नाव दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, परंतु त्यांना ते नको होतं. आज मला धमक्या दिल्या, म्हणजे धमक्यापेक्षा समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ते मला धमक्याही देण्यात आलेल्या आहे, अफवाही पसरतात की तुम्ही कोणाला पाठिंबा धमक्याही देण्यात आलेल्या आहे. माझे इव्हन पोस्टर सुद्धा या ठिकाणी फाडलेले आहेत. तर तुम्हाला भीती कसायची. मला असं वाटतं की माझं जे कार्य आहे, माझं जे काम आहे हेच माझी ओळख आहे. आणि याच्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे आणि त्यांना त्यांचा पराभव दृष्टिक्षेपात दिसत आहे. कारण की वारंवार जर तुम्ही कोणाला एकच जर विषय घेसाल तर लोकांना ते पसंत पडत नाही आहे. त्याच्यामुळे मी कायम या लढतमध्ये राहणार आहे. मी प्रहार जनशक्ती पक्षाचा सेवक आहे आणि माझी उमेदवारी जी आहे निर्विवाद आहे. आज माझ्या नावाचा उपयोग पाठिंबा वगैरे दिल्याचा अफवा माझ्या नावाचा उपयोग भारतीय जनता पक्षावाले करत आहे. मला असं वाटतं माझ्या नावाचा उपयोग आमचे अपक्ष उमेदवार आहेत, हरीशभाई सुद्धा माझे मित्र आहे, पण ते पण करत आहे की डॉक्टर ओळंबेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आहे, मी कुणालाही पाठिंबा देणार नाही आहे. मी शेवटपर्यंत माझी लढाई लढणार आहे आणि 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये या अकोल्याचे नागरिक, अकोल्याचे मतदार ते माझ्यासोबत आहेत. 20 तारखेला मी निवडणुकीमध्ये माझी बॅट निशाणी आहे. या बॅट निशाणीवर मला असं वाटतं की या गावचा जो व्यक्ती आहे
यांच्या कारनाम्यामुळे हो मला वाटते चौके आणि छक्के मारणार आहे. हो दांड्या गुण कोणाच्या दांड्या गोल कोणाच्या होत्या तो काल ठरवणार आहे आणि त्यांचा भरभरून मतदान रूपी आशीर्वाद ते माझ्या 4 नंबरचं जे बटन आहे ते दाबून देणार आहेत याची मला खात्री आहे. त्याचं कारण असं आहे की बस झाला आता परिवर्तन हवं आहे. अकोल्याला कोणतरी नवीन चेहरा, स्वच्छ प्रतिमा, ज्याचं कुठलंही भ्रष्टाचार असेल, कुठलाही अवैध व्यवसाय नसेल किंवा दुराचार नसेल, अशा व्यक्तींना लोक चाहतात अकोल्यातले. आणि मला सर्व मराठी भाषिक ना आव्हान करायचं आहे की मराठी भाषिक माझ्या पाठीमागे राहणार आहेत आणि त्यांनी राहावं. आज या ठिकाणी मी समस्त अकोलेकरांना आव्हान करतो की येणाऱ्या 20 तारखेला त्यांनी माझं 4 नंबरचं बटन, बॅटचं बटन आहे, त्यांनी चौकार 4 नंबरचं म्हणजे चौकार मारायचा आहे आणि 6 नंबरचं पण नाही, चौकार मारून ते बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवतील असं मला वाटतं. सिक्सर होणार आहे. आणि 23 तारखेला तुम्ही जर माझा रिझल्ट पास आहात तर माझी लढाई या ठिकाणी काँग्रेस सोबत आहे. माझी लढाई काही दुसऱ्यासोबत नाही आहे. आणि मी 100% या ठिकाणी विजयी होऊन तुमच्याच मुलाखतीसाठी 23 तारखेची वाट बघा. मी याच ठिकाणी येणार आहोत आणि मी असेच मुलाखत आपण देणार आहोत. मी तुमचा आभारी आहे की आज मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं, माझे विचार जनतेसमोर मांडत आहात. मी खरोखर तुमचा आभारी आहे. आणि तुम्ही सुद्धा मला सहकार्य करा. अकोल्याच्या जनतेने मला भरभरून आतापर्यंत प्रेम दिला, आताही सुद्धा प्रेम द्या आणि माझ्या बॅट निशाणीवर 4 क्रमांकाच्या बटनवर आपण भरभरून मतं द्यावे आणि कुठल्याही भूलथापांना बळी न पडता माझी उमेदवारी कायम आहे. आणि परत मी मराठी भाषिक जागा हो, विकास का धागा हो. आणि मला असं वाटतं की विशेष करून जुना शर्त आहेच, पण कौलखेळ असेल, गौरक्षण असेल, आकोटफैल असेल, या ठिकाणचे सर्व धर्मीय माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे मी चौकार मारणार आहे. विकासाचं राजकारण घेऊनच या निवडणुकीत चौकार मारणार आहे असा विश्वास डॉक्टर अशोक गोळंबे यांनी व्यक्त केलेला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे हे अधिकृत उमेदवार आहेत. आम्ही सुद्धा या निवडणुकीसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि 23 तारखेला पुन्हा भेटण्याचं तुम्हाला आव्हान सुद्धा करतो. तोपर्यंत धन्यवाद. आपण पाहत होतो RRC नेटवर्कचा विशेष कार्यक्रम पॉवरफुल लीडर. धन्यवाद. थँक्यू.